हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सोनटके स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर चला, आज मी तुम्हाला पोळ्याचा बाजार पाहायला चाललो आहे, कारण की पोळा उद्या आहे. तर त्या उद्या सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा आहे आमचा एरिया आणि मस्तपैकी पूर्ण गाव. तर असं करून आम्ही निघालो होतो पोळ्याचा बाजार पाहायला, कारण की आजच बघून घेतो म्हटलं आणि उद्या काय काय खरेदी करायची डिसाईड करून घेते. तर हे बघा, आमच्या कॉलनीमधलं हे गार्डन जे आज मस्त पूर्णपैकी साफसफाई झाली आहे. जे एक्स्ट्राचे झाडं वगैरे होते ते तोडून झालेले आहे आणि अशा प्रकारे निघालो आम्ही. तर मंडळी, हे आहे आमच्या घराच्या बॅक साईडचा रोड. तर इथे मस्तपैकी हिरवगार झाडं वगैरे आणि साईडला विश्राम भवन आहे. तर आम्ही निघालो होतो त्या रोडनी पोळ्याचा बाजार बघायला. तर मला रस्त्यामध्ये खूप छान व्ह्यूज दिसला, तर मी व्हिडिओ कॅप्चर केला आणि तुमच्यासोबत पण शेअर करायला मला खूप आवडते नवीन नवीन गोष्टी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून घ्या. आणि मी पोचल्यानंतर LIC स्क्वेअरमध्ये, तर तिथे मी थांबली होती 2 मिनटं. तर तिचा पण व्ह्यूज काढून दाखवला. बघा, खूप छान व्ह्यूज आहे LIC स्क्वेअरचा. तर LIC स्क्वेअरमधून निघालो आता आम्ही डायरेक्ट पोळ्याच्या बाजारमध्ये. तर बघू शकता, आता आम्ही थोड्याच क्षणात पोळ्याच्या बाजारमध्ये एंटर होणार. आणि यवतमाळमध्ये खूप मोठा बाजार भरतो आणि तो पण राहतो 3 दिवसाचा, म्हणजे पोळा बाजार. तर आज पोळ्याचा बाजारचा पहिला दिवस होता. तर बघू शकता साईडला खूप सारे ड्रेसची, शर्टची, पॅन्टची, जीन्सची आणि जुते, साडी असे खूप सारे सेल लागले होते आणि डेकोरेशनचे पण होते. तर असं पाहत आम्ही पूर्ण बाजार फिरून घेतलं, की म्हटलं चला आज पहिलाच दिवस आहे तर फिरून घ्यावा बाजार. तर बाजारामध्ये गेल्यानंतर आम्हाला दिसलं की खूप सारे सेल चालू होते, 200ला 400ला, आणि जीन्स पण खूप स्वस्तात मस्त होते. तर आम्ही काही खरेदी वगैरे केली नाही. मला फक्त माझा फर्स्ट डे होता, म्हणजे मी फर्स्ट टाईमच पाहणार होती हा बाजार. तर मी फिरायलाच गेली. तर म्हटलं चला आपण पण बघून घेऊया कसा राहते बाजार. तर म्हटलं चला आज बघून घ्यायचं आणि उद्या जे लागणार आपल्याला ते खरेदी करून घ्यायची. तर आज खूप जास्त गर्दी होती आणि उद्याला तर त्याच्यापेक्षा गर्दी राहते म्हणते. तर अशा प्रकारे निघालो आम्ही बाजारमध्ये. तर मी बघत होती, तर खूप मस्तपैकी सेल चालू होते, पर्स वगैरेचे, शर्टचे आणि चटईचे, खूप पायदानं वगैरे खूप मस्त आणि जे नाही ते सेल होतं या बाजारामध्ये. तर खूप साऱ्या महिला घेत होत्या आणि काही महिला बघत होत्या. तर असं काही चालू होतं सगळ्यांचं आपापली खरेदी करणं. तर आम्ही निघालो बाजार. आणि या बाजारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तूचे सेल चालू होते. काही पण घ्या तर सेल. मोठ्या शोरूमच्या बाहेर पण सेल होते, लहान शॉपमध्ये पण सेल होते आणि जे रोडवरचे स्टॉल वगैरे राहते त्यामध्ये पण सेल होते. म्हणजे या बाजारामध्ये प्रत्येक माल सेलचा होता. आणि तुम्ही पण यवतमाळमधले असणार, तर तुम्ही यवतमाळ डिस्ट्रिक्टमधले असणार, तर तुम्ही या बाजाराला नक्की एकदा व्हिजिट द्या, कारण की खूप छान बाजार होता आणि स्वस्तात मस्त होता. म्हणजे ज्या महिलांना आपल्याला असं वाटतं ना, थोड्या पैशात आपले सगळं काही झालं पाहिजे, बचत झाली पाहिजे, थोड्या पैशात आपल्या वस्तू झाल्या पाहिजे, तर त्या महिलांसाठी एक नंबर सुवर्ण संधी आहे. तर या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा. तर अशा प्रकारे आम्ही पाहत निघालो बाजारामध्ये. तर एकदम मस्तपैकी स्टॉल लागले होते आणि खूप साऱ्या नवीन प्रकारच्या व्हेरायटीमध्ये सगळं काही होतं. तर असं बघत निघालो आम्ही गांधी मार्केटच्याकडे. तर गांधी मार्केटमध्ये बघताच आम्हाला दिसलं की अरे बापरे, शोरूम समोर पण सेल आहे आणि शोरूमचा माल पण सेलमध्ये चालू आहे. तर असं बघता चला म्हटलं, इथे आम्हाला दिसले पोलीस काका आणि त्यांना बघून आम्ही निघालो समोरच्या साईडला. तर बघा, हे कुमार टी शर्टवालाचा जो शॉप आहे, तर ते खूप मोठं शॉप असून तिथे पण सेलच होता आणि प्रत्येक इथं शोरूम समोर सेलच होता, कारण की शोरूमवाल्यांनी पण सेल लावले होते. तर असं मी ऐकलं आहे का यवतमाळमधला हा सर्वात मोठा बाजार असते म्हणजे पोळ्याचा बाजार. तर अशा प्रकारे आम्ही आनंद घेत निघालो बाजार पाहायला. तसा तर बाजार खूप मोठा होता पोळ्याचा, पण आम्ही काही एवढा जास्त बघितला नाही. आम्ही थोडंसं बाजूच्या साईडचं बघितलं, कारण की आतमध्ये गाडी वगैरे नव्हती जात आणि गर्दी पण खूप जास्त असल्यामुळे आम्ही बाहेरच्या साईडला निघालो. मग तिथून बाजारातून निघाल्यावर यांना लागली होती भूक, तर आम्ही गेलो टिटुका उलटा वडापाव खायला. तर त्याच्यानं पहिले घेतला आम्ही वडापाव. तर लक्षच नव्हतं राहिलं माझं, व्हिडिओ काढायला नंतर काढला. आम्ही आलू भजी घेतली आणि आलू भजी खाल्ले आणि निघालो तिथून घरी जाण्यासाठी. तर घरी जाण्यासाठी निघाल्यावर मस्तपैकी वातावरण बनलं होतं ढगाळ आणि असं वाटत होतं की खूप जास्त पाऊस येते. पण पाऊस काही आला नाही, कारण की हवा असल्यामुळे पुरा आभाळ समोरच्या साईडला निघून गेलं. तर हा आहे आमच्या SBI चौकचा रोड. तर तिकडून बघता आम्ही आलो बैल घ्यायला. तर आम्ही बघित होतो बैल. तर इकडे बघा मस्तपैकी पंढरपुरी जोडी वगैरे होत्या. तर मी काकांना विचारत होती की जोडीची प्राईस काय. तर काकांनी सांगितली होती 250 रुपये आणि मला विचारत होती बैल कशी आहेत. तर मी म्हटलं खूप छान आहेत काका.
आणि त्यांना म्हणाले मी की पंढरपूर साईडला पण असेच बैल असतात. तर काका म्हणाले हो तिकडच्याच साईडसारखे बैल आहेत. तर असे करता करता बैल बघत होते आणि हे दिसली मला छोटी जोडी. तर मी काकाला संग बोलत होती आणि काकाला सांगत होती का माझे बाबा पण शेतकरी आहे आणि त्यांच्याकडे पण बैल आहे. तर काका सांगत होते मला जोडीचा भाव. तर मला हे छोटे बैल खूप जास्त आवडले होते तर मी घेऊन घेतले. पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं का छोटे न घेता मोठे बैल घ्यायचे. तर त्यांनी मला मोठे बघायला लावले. तर मी बघत होती त्याच्यातली कोणती मोठी साईज आहे. तर आम्ही याच्यात ते हे बघा आम्ही मोठे बैल बघितले पण मला छोटेच बैल आवडले त्यामुळे आम्ही छोटेच बैल खरेदी केले. आणि यांना पण छोटेच बैल आवडले होते. तर हे बघत होते की मोठे बैल कसे आहेत. तर आम्ही बैल वगैरे घेतले आणि बैल घेऊन निघालो आम्ही आमच्या घरच्या साईडला. तर अशा प्रकारे मग आम्हाला रस्त्यातच दिसलं कपाटचं शॉप. तर म्हटलं चला कपाट तरी बघून घ्यावा. तर विचारलं दादाला प्राईस वगैरे कपाटची कशी आहे. तर दादा सांगत होते 14,000चं कपाट आहे. अशा प्रकारे आम्ही कपाट वगैरे बघून घेतलं स्वतःच. आणि कपाट होतं चांगलं पण खूप जुनं होतं म्हणजे जुनं बनवलेलं होतं. तर दादा सांगत होते आम्हाला की जुनं आहे म्हणे तुम्हाला जर लागत असाल तर नवीनमध्ये भेटून जात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.